नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. सकाळ सकाळी काम घेतले ते म्हणजे घरामागल्या प्लॉटच्या सऱ्या मुजवायच्या आहेत. तर मित्रांनो, सऱ्या मुजवायच्या आधी पहिला DAP टाकावी काल राहिलेली. काल एक पोतं टाकलेलं, आज एक पोतं टाकणार आहे. बाकी सऱ्या मुजवायसाठी ट्रॅक्टर आणून ठेवलं आहे. तिथं खालीच पाईप आहे. एवढी DAP टाकून झाली की सऱ्या मुजवायला चालू करणार आहे. मित्रांनो, केलं बघा चालू मुजवायला. तर हे गाईज सऱ्या मुजवून तर झालं बघा. आता नियोजन आहे मक्क लावायचं. मशीन पण आल्या जाग्यावर, पण काका बी आणायला गेल्यात आणि बी घरातच आहे, ते घेऊन येणार आहेत. आणि ट्रॅक्टर आपलं वैभव घेऊन येणार आहे, कारण की तो पण कुठेतरी सरा सोडणार वाटतं. दमलो राव, ऊनले जोरात पडले. कुठे गेला सूर्य बघायता. मित्रांनो, जेवढं बी होतं तेवढं टाकून सगळं संपवलं बघा. काका अजून काय आलं नाहीत, म्हणून स्टॉप टाकली, सुट्टी दिली नाही. आता काका येऊपर्यंत रेस्ट करणार आहे. वैभव भाई ट्रॅक्टर पण आणून लावला आहे. तर मित्रांनो, आलो बा बियाला पावडर पण लावल्या आणि काका येऊपर्यंत जेवण पण झालंय. आता पाडतोय का पट्टा, पूर्ण सगळं बक्क बी टाकून घेतो आणि मागं पैपा पण हातरतो. मित्रांनो, मदतीला काका पण आल्यात आणि नेचरने पण साथ दिल्या. वातावरणात बदल काय झाला नाही अजूनपर्यंत. तर काय मगाशी थोडा पाऊस येऊन गेला आहे, पण काय नाही, लय मोठं झालं नव्हता. बाकी विहिरीत पाणी बघा किती खाली गेले. पाणी आज सोडलं नाही आणि उपसा पण सुरू आहे पाण्याचा. पाणी उसाला तरी पण सोड लागते, एवढा पाऊस पड लागला तरी पण, कारण खाली लय वल्ल होत नाही. वातावरण चांगलं म्हणाल तर तोपर्यंतच पाऊस आला. बारीक झिरमाटा आहे, मागं जरा आबाळ गच्च दिसते. मित्रांनो, अडचण अनेक आली. बी आणलेलं ते पण संपलं. शेवटच्या 3-4 वेळी राहिल्यात. मग तेवढ्यासाठी बी काका महादेव काका त्यांच्यात आणायला गेल्यात. तोपर्यंत मी आणि चाललो घराकडं. काका आल्यावरती आणि पण नाही येणार. मित्रांनो, पैपातीन हाताला मदतीसाठी दिवाणजी आल्यात. बाकी फोन सोडलाय तिथं आणि आता ट्रॉली जोडणार आहे, कारण वैरण अर्जुन दादा तोडून ठेवल्या. मागासपासून ती वैरण घेऊन यायची आहे. मी चालली वैरण आणायला. बाकी मग तिघजण काढणार आहेत कुट्टा, मक्क लावणार आहेत आणि पैप हातरणार आहेत. मित्रांनो, एकटा कुठलं बी काम घेतोय आणि अंगलट येत नाही असं काय कधी होत नाही बघा. कारण आता विषय झाला सांगा, जिथं वैरण तोडलाय तिथे ट्रॅक्टरच येत नाही. खाली पाती संपल्या पण नाही त्या, आणि इकडं वर तिथं पाईप आहे. कुठं दाखवू का पाईप बघा, तिथं आहे. मग आता 6वा पट्टा न्यायची आयडिया केली आहे मी. एवढं तोडलंय त्यानं, इकडं 6वा पट्टा नेऊन त्या ट्रॉली टाकणार. अर्जुनदादानं तशी वैरण जरा जास्तच तोडल्या आज गाड्यात सगळी न्यायच्या म्हणताना कशी रचा लावली बघा. ही गाड्याच्या बाहेर किती सोडले. गाडा तर भरत आला आणि अजून एवढी वैरण शिल्लक आहे. तर मित्रांनो, भरली बघा वैरण. लय वैरण नाही, लय पद्धतशीर असतोय. बाकी अर्जुन दादाने एका दिवसात एवढी कसं काय वैरण तोडली कोण असतो. एवढी भरूच तर का ताण लागली मला. एवढं वैरण भरणं अवघड नव्हतं, एवढी ह्या वैरणीला कडपर्यंत नेणं अवघड आहे. आधी जरा भरत होतं तरी पण तिथं उसाला घासून परत स्टेला त्यानं घासून जात होतं. आणि आज आता एवढी भरून कशी जाणार कोण असतो. अजून घासून पण जाईना ट्रॅक्टर. कशी आल्या बघा वैरणी, घासा लागल्या. अडकून किती वैरण पडलं बघा. तर मित्रांनो, ट्रॅक्टर आणून लावलं बघा ह्याच्यापाशी कुट्टीपाशी, आणि हिने पाईप हातरून पण ओके केल्यात. वरचा पट्टा तर ओके झाला आहेच, खालचा पट्टा पण ओके काढल्यात. आता मी चाललो गावाकडे त्या दिवशी राहिलेली टाकी आणि कंट्रोल एक आली ह्या महिन्याचं. कंट्रोल आणि गॅस टाकी भरून आणायच्या. ते गाईज आपण कपडे चेंज केलो. कपडे म्हणजे शर्ट काढून फक्त अप्पर घातलोय. आता चाललोय हेलिकॉप्टर घेऊन चाललोय आणि जाता संतू त्यांच्याकडे जाणार आहे, कारण संतूला घेऊन जायचं आहे. हे गाईज घेतले बघा संतला. आज चाललोय गावाकडं. तर आज 2-3 दिवसाची टाकी आज नेणार.
पोते गेलं संत्याला सांगितलेलं पोते जाते म्हणून. मित्रांनो गॅस ऑफिसमधलं टोकन घेतलो आणि आता गॅस टाकी आणायला चाललोय. गोडाऊन इकडे साईडला आहे गावच्या बाहेर. कपडे घालून तर तुझी कंट्रोलरने टाकी तरी घेतली. संत्याचे पैसे काढायला थांबले. संत्या गेला ATM मध्ये. पैसे बाबा अकाउंटमध्ये बॅलन्स नव्हतं. दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे होतं. दुसऱ्या अकाउंटमध्ये ह्या अकाउंटमध्ये पैसे टाकलो. निघलं तुझं पैसे स्कॅम झाला. का? अकाउंटमध्ये होतं 1500 आणि 1600 होतं. 1600 रुपये काढायचं होतं आणि 100 रुपयाची नोट नव्हते त्यात. आणि मी 2000 काढा गेलो. 2000 तर कुठे निघतात. अकाउंटमध्ये 1600 रुपये होतं. मग किती काढलास? 1500. कसला वांडर सर तू. मित्रांनो झालं बघ गावातलं सगळं काम. आज चालू आणि घराकडं संध्याकाळ पैसे काढायला जंगल. मित्रांनो पिळू खायला आम्ही कोण राहिलो तर हे गाईज घरामागला प्लॉट मधली बटणं चेक करायची. बटणं म्हणजे पैपा चेक करायचं म्हणताना अप्पर काढून आणि शर्ट घातला. एवढं काकांनी सांगितले एरंडोली जायचं म्हणून. मग संतुर्डी सगळं पहिला तर सोडायला चाललो होतो. मग म्हणलं संतुर्डीचं एखादं काम आहे ते काम आवरतो आणि दोघं बी जातो एरंडोलीला. मित्रांनो संतुर्ड्यांच्यातली फुल बघा कसलं वांड आहेत. पांढरी ही कुठली आहेत? ही बी पांढरी आहेत आणि ही लाल. आणि इथं पण लाल आहेत. त्यातली फुलं जरा जरा बाद व्हायला तशी का होतात ते मला पण माहित नाही लॉजिक. हे फुलं आहे बा चांगलं. कुठं आहे? नाही गुलाब आहे का ते? रंगीबिरंगी मल्टी कलर. मल्टी नाही 2 कलर आहेत. हे कुठला कलर आहे? कसली ताकद आहे रे तुला? गावात बघितले आता बैलगाडी पण पुढे चालल्या. ह्यो बघा मित्रांनो आमचा प्रायव्हेट बैल उलट पडणार आहे उलट. राजगी चाबू कुठं आहे? चाबू राजगी राजी अनेक बैल कम पडत असेल त्या समय कुठं बोलू त्याला. मित्रांनो झोल मारू का? झोल इरबी आल्या की मित्रांनो कारण भावाला त्रास नको. एरंडोलीला न्यायचं आहे. नाहीतर आधीच त्रास झाल्यावर राहू दे म्हटलं त्यांनी कॅन्सल झालं म्हणजे अवघड यायचं म्हणताना उतरलो. यू बघा इथनं कसं दिसायला लागलाय. लॉक करायल्यापासून बडबडायच माझी भाषाच बदलल्या. तोंडात शब्दच फुटत नाहीत अलीकडं. पण ते चालू पण हाती काय कुठे दिसना की. मग कुठे तोडणार आहेस? अरे तू त्यांच्या पलीकडचा हाती कसं तोडणारच काय संध्या? अरे एवढं लांब ना तिथनं हत्ती कसं तोडून आणून इकडे ठेवणार पार इथपर्यंत. हा कष्ट करायला लागतं. कष्टाशिवाय पर्याय नाही. अरे कहा अटक गया मैं. तू म्हटलास बघ डोसक्यात माशी गेली तर गांजी चावलेली. कसलं काम करते रे संत्या तू? आमच्यात बी हाती कसं तोडाल तुला नेलं पाहिजे असं दिसाले. मित्रांनो आता बैलाला सुट्टी नाही कारण आता वरंगळ आहे. राजगी नको जाऊ जोरात नको हळू चल. जोरात नाही सुडशील पुढे एकदम. हे काही चालले बघा एरंडोलीला. चंद्रबागा कसं दिसालाय.
हे काय झालं बघा एरंडोलीतलं काम. आज चाललोय आरगेला. जस्ट छोट्या वेळाचा फोन आलता. शेडवरल्या पोरींचा वाढदिवस आहे, त्यांचा वाढदिवस करायसाठी केक त्यांनी घेऊन यायला सांगितला आहे. मग आता इथनं डायरेक्ट एरंडोलीतनंच आरगेला चाललोय. हे काय जाताना कारखान्यावरून चाललोय आणि कारखान्यापासून स्टेशन लय जवळ आहे. हे बघा रेल्वे कसं थांबतात मालगाड्या साखर भरायला. साखरेने या सगळ्या बघा लोड होत्यात आणि मग पुढे जातात. आता मायामध्ये ही पुढची डबल लोड झाली असणार आहेत, कारण पाठीमागं तिथं लोडिंग पॉईंट आहे. ही साखर भरून किती गाड्या आल्यात बघा. या इकडे बी आहेत, तिकडे बी आहेत, लाईनीने लागल्या सगळ्या. त्या मायामध्ये मोकळ्या होऊन लागल्या नाही, भरलेल्या गाड्या तो भरलेले टायर पण दबलेले आहेत प्रत्येकाची. किंवा बघा यो लोडिंग पॉईंट. मित्रांनो आरगेत आले आणि हनुमंताला आले असं काय कधी होत नाही म्हणताना आता आणि हनुमंताला आलोय बघा. संताला घंटे हळू वाजव म्हणताना जोरात वाजवलं बघा. हनुमंताचं दर्शन करून घ्या तुम्ही पण. संत नंदीच्या कानात काय मागाल तर व्हिडिओ चालू केल्यावर बस केला. संत तुझ्या इच्छा अर्धीच होणार. मग काय मागितलंस खसा? मी नाही ब्लॉग बंद केल्यानंतर आणि मागतो मग. आणि मागायला गेला बघा तर. हे काय केक बिक सगळं घेतलंय, मटेरियल सगळं गोळा केले. आता चाललोय डायरेक्ट छोट्या बायच्या शेडवर जाणार आहे. बर्थडे करून मग घराकडे जाणार आहे. अयो चालणार चालू वाडके काय करलाय? कोण थांबायलाच नाही पाहिजे. हे लागल्या लगेच केक कापायचं काय? तुम्ही किती हुशार आहे आम्हाला माहित आहे. तिघे बी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे काढून टाका ते आता. अर्पिता आणि मुठीचं श्रावणी. श्रावणी. तुम्ही बी वर. तर मित्रांनो बर्थडे सेलिब्रेट करून संतुडीला घरात सोडलो आणि आता मी चाललो घराकडं. घरात जाऊन जेवण करून व्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला व्लॉग इथे सेंड करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.